हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. तर पल्लवीज ब्लॉग अँड रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मी आज बनवणार होते वर्षभरासाठीचं कांदा लसूण मसाला. तर त्यासाठी बघा मी इथं 27 प्रकारचे मसाले घेतलेले आहेत. सगळे मसाले मी एकत्र घेऊन इथे तुम्हाला दाखवलेच आहेत. बघा दालचीन, बदाम फूल असे सगळे काही 27 प्रकारचे खडे मसाले आहेत ना, ते मी घेतलेले आहेत. आणि हे सगळे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. त्यामुळे काय होतं, आपल्या चटणीला खूप छान टेस्ट येते आणि आपण जेव्हा केव्हा हे डंगावर छान असं कुटायला नेऊ ना, तेव्हा खूप छान आणि बारीक अशी होते. तर बघा लवंग, दालचीन, बदाम फूल, मसाले वेलची, साधी वेलची, मोहरी, जिरे, धने, तीळ, असे सगळे काही जिन्नस आहेत ना, हे सगळे मी बारीक गॅस करून असे छान असे परतवून घेतले. कारण असे मसाले परतवून घ्यायचे, मस्त असे भाजायचे. कोणी कोणी याला तेलामध्ये भाजतं, पण आमच्यामध्ये बघा तेलामध्ये आम्ही भाजत नाही, कारण आम्ही डंगावर तेल नेत असतो. तर आम्ही सगळे जे काही मसाले आहेत ना, ते कोरडे भाजून घेतले. आणि मी 3 किलो चटणीसाठी 1.25 किलो धने घेतले होते. तर मी थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये घेऊन असं सगळे धने असे बारीक गॅस करून भाजले आणि आपण छान असे भाजून घ्यायचे बघा. जास्ती पण भाजायचे नाही, नाहीतर चटणीला कडवटपणा येतो. त्यामुळे असं मध्यम असं 5-5 मिनटं बारीक गॅस करून थोडं थोडं असं गव्हळं भाजून घ्यायचं. जसं की आपण चकलीला डाळ वगैरे भाजतो ना, त्याप्रमाणे असं थोडं थोडं भाजून घ्यायचं आणि चटणी खूप छान होते. तर मी सगळे मसाले असे एक एक करून संपूर्ण मसाले भाजून घेत होते आणि खूप गडबड होती बघा. आणि नेहमी तर चटणी मी बनवत नाही, कारण मला माझी मम्मी बनवून देत असते दरवर्षी, पण काही प्रॉब्लेममुळे ती काही बनवून देत नव्हती. तर मला बघा प्रत्येक क्षणाक्षणाला तिची आठवण येत होती. आणि जेव्हा केव्हा आपण असं सासरी एकटं काहीतरी करत असतो ना, तेव्हा आपल्याला माहेरच्या व्यक्तीची आठवण येतच असते, नाही का? मलासुद्धा माझ्या मम्मीची खूप आठवण येत होती, कारण तिने मला कधीच ह्या गोष्टी करू दिल्या नाही, पण यावर्षी मला कराव्या लागल्या. आणि मला पण असं वाटते की मी पण शिकलं पाहिजे. किती दिवस असं तिने बनवून द्यायचं, नाही का? आता 5 ते 6 वर्ष होत आले, तीच मला देत आलेली आहे. तर बघा साधी लवंग, दालचीन हे काय होतं मला माहीत नाही, पण आणि इथं आहे जायफळ, हे पण काय माहीत नाही मला. मसाला वेलची, साधी वेलची सगळं काही भाजून घेतलं. मोहरी आणि हे काय आहे, दालचीन आहेत, ही दालचीनसुद्धा भाजून घेतली. असे सगळे खडे मसाले आहेत ना, बदाम फूल, हे सगळे असं मस्त असं भाजून घेतलं. थोडेसे मेथीचे दाणे पण घातले होते. थोडेच वापरा, नाहीतर चटणीला कडवटपणा येऊ शकतो, त्यामुळे थोडेच वापरा. त्याच्यानंतर खसखस, असं सगळं मसाले आहेत ना, छान असे भाजून घेतले. तुम्हाला व्हिडिओ दिसल्याप्रमाणे असं बारीक गॅस करून थोडं थोडं भाजून घ्यायचं. बडीशोप, त्यानंतर दालचिनी हे संपूर्ण जे आहे ना, हे मस्त असं भाजून घेतलं बघा. थोडं थोडं गरम होईपर्यंत भाजून घ्यायचं. शहाजिरे आणि साधे जिरे मी हे एकत्रच केले होते आणि ते सुद्धा भाजून घेतले. तीळ भाजून घेतलं आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व मसाला भाजून घेतला. 27 प्रकारचे मसाले आहेत बघा. या मसाल्यांमुळेच आपल्या भाजीला चव येते, कारण हा कांदा लसूण मसाला 1 चमचा जरी घातला तरी आपल्या भाजीची चव खूप छान अशी वाढवतो. मी इथे खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे, तो पण भाजून घेतला. आणि हे हळकुंड आहे बघा, चेचून तेलामध्ये असं फ्राय करून घ्यायचं, म्हणजे फुलतं आणि डंगावर बारीक होण्यास मदत होते. हे हिंगसुद्धा तेलामध्ये भाजून घेतलं. हिंग आणि हळकुंड आणि कांदा ह्या 3च गोष्टी मी तेलामध्ये भाजून घेतलेल्या आहेत. बाकी कोणत्याच गोष्टी मी तेलावर भाजलेल्या नाहीत. सगळ्या मी त्या अशाच कोरड्या भाजून घेतल्या. आणि कांदा हा आपला छान असा भाजून घ्यायचा आहे, कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचा. आणि बघा आता मी सगळे मसाले एकत्र करून घेतलेले आहे, कारण माझ्याकडून काही विसरू नये असं मला वाटत होतं. आणि हा मसाला वर्षभर लागतो, त्यामुळे मनात एक वेगळीच धाकधूक होती. तर बघा सगळे हे 27 प्रकारचे मसाले, मीठ, खोबरं, कांदा, आलं, लसूण, परत हिंग, तीळ, जिरे, धने असं सगळं घेऊन मी डंगावर गेले. आणि तिथं बघा पारंपरिक पद्धतीने पहिला तर डंगावर असं मसाला वगैरे चेचून घेतला आणि नंतर मग मिसळून वगैरे त्या काकींनी दिला. खूप छान मसाला झाला होता आणि इतका छान मसाला झाला आहे ना, खूपच छान. आणि मला लहान बाळ असल्यामुळे मसाला काही चोळता आला नाही, तर माझ्या सासूबाईंनी असा चोळून त्यामधल्या गाठी ज्या काही आहेत ना, त्या फोडून ना मस्त असं डब्यामध्ये भरून ठेवला. तर बघा हे एक पातेलं आणि ही चिनी मातीची बरणी आहे, ती संपूर्ण भरली होती. आणि वर्षभराचा साठवणीचा मसाला माझा तयार झालेला आहे. आता वर्षभर काही टेन्शन नाही. खूप छान होतो कांदा लसूण मसाला. तुम्ही सुद्धा